वजन कमी करणं इतकं सोपं असू शकतं का? तुमचा विश्वास बसणार नाही. 2 महिन्यात 10 किलो वजन कमी. हो, खरंच एवढं वजन कमी होतं का? तर होतं. कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. हाय, हॅलो, नमस्कार. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. सर्वात प्रथम तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. एकदा का लग्न झालं, मुलं झाली, तर 40शी पार केल्यानंतर फिट राहून कोणाला दाखवायचं आहे असा बऱ्याच गृहिणींचा समज असतो. आणि मी लास्ट व्हिडिओ एक अपलोड केला होता, त्यामध्ये मी भरपूर तुम्हाला वेट लॉस टिप्स आणि पॉझिटिव्ह टिप्स दिल्या होत्या. तर त्याच्यातून असं मला एक एवढं समजलं की काही गृहिणींचा असा समज आहे की नॅचरल ते नॅचरल एवढा जीवाचा आटापिटा करून फिट राहून कोणाला दाखवायचं आहे. तर इथे मी नॅचरलच दाखवते आणि कुठेही 1 रुपया खर्च न करता किंवा कुठल्याही प्रकारचं स्ट्रिक्टली डाएट न करता 2 महिन्यात 10 किलो वजन कमी. तर फ्रेंड्स, मला असं वाटतं की वजन कमी करण्यापेक्षा आपल्या शरीरामध्ये जे अतिरिक्त फॅट्स साठलेले आहेत, चरबी साठलेली आहे, ती रिड्यूस करून आपण फिट कसं राहू हे पाहायचं आहे. एकदा तुमचं फॅट लॉस झालं तर वेट लॉस आपोआप होणार आहे. त्यामुळे आपल्या शरीरातली जी अतिरिक्त चरबी आहे ती रिड्यूस होऊन आपण फिट कसं राहू हे पाहायचं आहे आणि याच्यासाठी तो आटापिटा करायचा आहे. आता आटापिटा कशासाठी करायचा असं समज आहे काही गृहिणींचा. तर आपल्याला फ्युचरमध्ये एकही गोळी चालू व्हायला नको, आजार जडायला नको किंवा आपण कायम फिट राहू. आपण आहोत तर आपली फॅमिली, आपली मुलं, आपला नवरा, म्हणजे सगळ्यांसाठीच आपल्याला करायचं असतं सगळं काही. आणि घरामध्ये आपल्याला सगळं आपल्यावर सगळं डिपेंड असतं. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हा आटापिटा आपल्याला करायलाच हवा. जर एकदा तुम्हाला आजार जडले, तुमचं भरपूर वजन वाढलं आणि एक वजन वाढल्यामुळेच आपल्याला आजार जडतात. तर आजार वाढले तर बघा, जर तुम्हाला बेड रेस्ट सांगितला तर घरातलं तुमचं कोण करणार? इवन घरातलं आपण तरी मेड ठेवू शकतो घरामध्ये कामाला, पण आपलं स्वतःचा आपल्याला जर हालचालच झाली नाही किंवा आपल्याला खूप काही आजार वाढले इंटरनल, तर आपल्याला मेडिसिन्स घ्यावे लागतात, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो आणि नंतर मग आपल्याला जर बेड रेस्ट सांगितला तर आपलं कोण करणार? म्हणून याच्यासाठी तो आटापिटा करायचा असतो. तर आता बघा, सर्वात प्रथम वजन कमी करणं म्हणजे महागडे प्रॉडक्ट घेणं किंवा स्ट्रिक्टली डाएट करणं, योगा सेंटर, जिम जॉईन करणं असं नाही आहे. अगदी नॅचरल पद्धतीने तुम्ही घरचं जेवण करूनसुद्धा वजन कमी करू शकता, जसं की मी केलं. आणि मी वजन कमी करून आता जे माझं वजन आहे तर तेच मला मेंटेन ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी मी हा सगळा आटापिटा करते आहे. तर सकाळी लवकर उठणं, आपली घरातली कामं काही कोणाला चुकलेली नाही आहेत. जे काही आहे ते सगळ्यांनाच करावं लागतं घरातली कामं, पण ती घरातली कामं करूनसुद्धा आपण स्वतःला फिट ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर मला एवढं सांगायचं आहे की आता काही गृहिणी अशा पण आहेत की आमची भरपूर हालचाल होते, मग आम्हाला व्यायामाची काय गरज आहे किंवा आम्ही घरामध्ये भरपूर चालतो, फिरतो, वॉक करतो, मग आम्हाला चालायची काय गरज आहे? तर असं नाही आहे. याच्यासाठी चालायचं आहे किंवा याच्यासाठी वजन कमी करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला काही इंटरनल आजार जडायला नको. जे काही तुम्ही दिवसभरामध्ये जेवण करता, आहार घेता, तर तो डायजेस्ट व्हायला हवा प्रॉपर, म्हणजे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठत नाही, फॅट्स वाढत नाहीत. आता जर आपण बघा खूप घाईघाई खाल्लं तर अर्धाले घास आपण खाल्ले तर ते डायजेस्ट व्हायला पण तितका वेळ घेतं. आणि त्यानंतर बघा, सकाळचं आपण जर घाईघाई खाल्लं, नाश्ता घाईघाईमध्ये केला तर दुपारचं जेवण होईपर्यंत ते तेवढं डायजेस्ट व्हायला वेळ लागतो आणि ते काही वेळेला डायजेस्ट पण होत नाही. तरी पण मग पुन्हा आपण भूक नसताना सुद्धा दुपारचं जेवण घेतो का? तर ती आपली वेळ ठरलेली असते काहींची. तर फ्रेंड्स, सर्वात प्रथम मी सांगेल की जे काही तुम्ही सर्वात प्रथम नाश्ता करताय सकाळचा, तर तो नाश्ता 9 ते 10च्या दरम्यान करायचा आहे. तो नाश्ता हेल्दी असावा. आणि जेव्हा आपण बघा नाश्ता करायला घेतो तेव्हा अगदी बारीक चावून खायचा आहे.
छोटा छोटा घास घ्यायचा आहे, तो अगदी चावून बारीक खायचा आहे. जेव्हा त्याचं लाळेत रूपांतर होईन असं वाटलं तुम्हाला आणि तरच तो गिळायचा आहे. जिथे तुम्ही 10 मिनटं लावता तिथे थोडंसं एक 5-10 मिनटं अजून लावा, 15 मिनटं तुम्ही घ्या, पण तो नाश्ता तुम्ही प्रॉपर चावून खायचा आहे. नाश्ता असो, जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असू द्या, जे काही खाल ते चावून खायचं आहे. याने काय होतं की खाल्लेलं अन्न लवकर डायजेस्ट होतं आणि आपल्याला बाकीचे आजार जडत नाही, पोट फुगत नाही, ॲसिडिटी ढेकर होत नाहीत किंवा बघा गॅस वगैरे होत नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला अगदी आतून ॲक्टिव्ह फ्रेश फील जाणवतं. कारण जर आपलं खाल्लेलं अन्न डायजेस्ट झालं नाही तर आपल्याला ॲसिडिटी होते आणि पोट फुगलं जातं आणि त्यामुळे मग आपल्याला एक एक आजार जडतात. इवन ते खूप म्हणजे टोकापर्यंत जातात की खूप ॲसिडिटी साठल्यानंतर सुद्धा आपल्याला खूप आजार जडतात. त्याच्याबरोबर पण बघा चावून न खाल्ल्यामुळे सुद्धा पोट फुगतं आणि वजन वाढतं. तर अशा रीतीने आपल्याला खायचं आहे. आता दुसरं म्हणजे की जे काही तुम्ही खाल तर ती एक क्वांटिटी आपण फिक्स करायची आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की पोटाला लागतं तेवढं खाणारच ना आपण, मग आज तुम्ही कमी उद्या जास्त असं नाही करायचं आहे. जे काही आता तुम्हाला प्रॉपर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही अशा ह्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. जर तुम्ही आज डिशभर उपमा खाल्ला तर उद्या तेवढाच तुम्ही जो काही नाश्ता असेल तुमचा, पोहे असेल किंवा अजून काही दलिया भरपूर काही असतं किंवा मसाला डोसा, इडली वगैरे असेल तर तुम्ही तिथे 4 किंवा 5 इडल्या खाऊ शकता. त्या पूर्ण डायजेस्ट झाल्यानंतर, पूर्ण भूक लागल्यानंतरच दुपारचं जेवण घ्यायचं आहे. म्हणजे जे काही तुम्ही खाल ते चावून बारीक खायचं आहे आणि प्रॉपर ते एक तुमचं क्वांटिटी ठरलेली असावी. आता तुम्ही समजा आज 1 चपाती खाल्ली आणि उद्या तुम्ही डायरेक्ट 2 ते 3 चपात्या खाल्ल्या तर याने वजन वाढणार आणि ते तुमचं बॅलन्स राहत नाही शरीरामध्ये. जे काही आपण आहार घेतो ना तो बॅलन्स राहत नाही आणि त्याच्यामुळे मग वजन वाढतं. आता काही जण बघा जे वजन कमी करायच्या नादामध्ये जेवण कमी करतात. मग जेवण कमी केलं तर आज तुम्ही समजा उपवास केला किंवा भरपूर वेळ तुमचा याच्यामध्ये गेला, नाश्ता केला आणि खूप वेळ 2-3-4 तास गेले आणि त्यानंतर कडकडून तुम्हाला भूक लागली तर तुम्ही भुकेच्या नादामध्ये एकदम 2 ते 3 चपात्या खाणार आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी उपवास करणार नाही तर मग 1च चपाती घेणार. तर असं केल्याने सुद्धा वजन वाढलं जातं आणि मग आपलं बॅलन्स राहत नाही, शरीरामध्ये आपलं सगळं बिघडून जातं आणि मग कधी आपल्याला ॲसिडिटी, गॅस, ढेकर, पोटात दुखणं किंवा काही वेळेला उपाशी राहिलं तर चक्कर पण येते, डोकंदुखी असं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या आपण अशा ठरवून करायच्या आहेत. नाश्ता वेळेत करायचा आहे, एक क्वांटिटी ठरवायची आहे, दुपारचं जेवण वेळेवर करायचं. हाऊसवाईफ जरी असाल तरी तुम्ही टाईम टेबल नुसार तुम्ही जेवण करायचं आहे, आहार घ्यायचा आहे. आहार हा हेल्दीच असावा. जर तुम्हाला प्रॉपर वजन कमी करायचं आहे तर बघा कुठलंही स्ट्रिक्टली डाएट न करता फक्त ह्या गोष्टी फॉलो करा. सकाळचं गरम पाणी, दुपारचं व्यवस्थित जेवण करा प्रॉपर आणि त्यानंतर रात्रीचं जेवण लवकर करा आणि मधल्या वेळात जे छोटी भूक लागते तर त्या भुकेसाठी तुम्हाला बघा फुटाणे, खारे शेंगदाणे किंवा गुडदाणी असं तुम्हाला खायचं आहे किंवा काही तुम्ही वेगळा नाश्ता बनवला, दलिया किंवा काही अजून व्हेज आप्पे किंवा व्हेज पराठा वगैरे असं काही बनवलं तुम्ही तर ते क्वांटिटीमध्ये खायचं आहे छोट्या भुकेसाठी आणि पाणी भरपूर प्यायचं आहे. मोड आलेले कडधान्य आठवड्यातून 2 ते 3 वेळा घ्या. सकाळच्या पालेभाज्या वगैरे तुम्ही जर केल्या तर रात्रीचं तुम्ही अगदी हलका आहार घेऊ शकता डिनरला. अशा ह्या गोष्टी फॉलो केल्याने तुमचं वजन फास्ट कमी होईल आणि माझं 5 किलो झालं तर तुमचं 7-8 किलोही होऊ शकतं किंवा 4 किलोही होऊ शकतं. प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते. माझं डायजेस्ट लवकर होऊ शकतं तर तुमचं काही वेळेला डायजेस्ट पण होत नाही किंवा काहींचं पटकन होतं. म्हणजे प्रत्येकाच्या शरीरातल्या इंटरनल जी जडणघडण असते ती वेगवेगळी असते. त्यामुळे असं आपण म्हणतो की बाबा ही 1 चमचा पावडर खाल्ल्याने वजन कमी होतं किंवा हे 1 ग्लास पाणी घेतल्याने वजन कमी होतं तर होतं ते तुम्हाला एक आपण म्हणतो ना की आता समजा तुम्ही सकाळचं व्यायाम करताय किंवा वॉक करताय किंवा आहार तुम्ही व्यवस्थित घेताय तर मग त्याच्या जोडीला जर तुम्ही एक ड्रिंक घेतलं एखादं म्हणजे गरम पाणी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी किंवा ओवा बडीशोप जिऱ्याचं पाणी घेतलं तर मागे मी बघा एक लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लिंबू, आलं वगैरे, ओवा, दालचिनी, बडीशोप हे सगळं उकळायचं आणि ते पाणी दिवसभर घ्यायचं. तर त्याच्यासोबत साधं पाणी पण प्यायचं आहे
असं मी वेगवेगळं ट्राय करते. माझ्या बॉडीला ती सवय झालेली आहे. त्यामुळे मी कुठलं स्ट्रिक्टली डाएट करत नाही. इवन मी योगा सेंटर किंवा ऑनलाईन आता आपण बघा योगा क्लासेस जॉईन करतात, तर तेही मी जॉईन केलेले नाही आहे. मी घरगुती पद्धतीनेच करते, नॅचरल पद्धतीने. तुम्ही माझे डेली व्लॉग पाहत असाल तर तुम्हाला पाहायला मिळेलच. मी व्यायाम पण करते, त्याचबरोबर घरातली सगळी कामं मेड न ठेवता स्वतः टोटली हाताने करते. आणि त्याच्यासोबत आता तर मी एक वेगळं तुम्हाला मी सांगितलं की आता जवळपास बघा 20-22 दिवस झाले, म्हणजे टोटली महिना व्हायला येईलच आता, की मी स्वतःला रोज 8,000 7,000 असे स्टेप्स करण्याचं चॅलेंज दिलेलं आहे. त्यामुळे तर असं मी स्वतःलाच टास्क देते आणि त्यानुसार मी करण्याचा प्रयत्न करते. तर दिवसभरामध्ये मला वेळ भेटत नाही चालायला, वॉक करायला, तर मी सकाळचं एक्सरसाइज करते. दिवसभरामध्ये सगळी कामं, आणि तुम्हाला माहिती आहे की भरपूर हेक्टिक रुटीन झालेलं आहे, त्यामुळे दिवसभरात मला चालायला वेळच मिळत नाही. मग मी रात्री जेवण झाल्यानंतर मी स्वतःसाठी वेळ काढते आणि एक 1 तास किंवा पाऊण तास असं मी वॉक करते. आणि तेवढ्या वेळामध्ये माझ्या 7,000 8,000 9,000 असे इथपर्यंत माझ्या स्टेप्स होतात आणि खरंच खूप छान हलकं वाटतं आहे. आणखीन बॉडी माझी ॲक्टिव्ह फ्रेश फील जाणवते मला आतून, आणि ॲक्टिव्ह बॉडी झालेली आहे. तर आपण वाढत्या वयामध्ये स्वतःच्या शरीराची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला कोणाला दाखवण्यासाठी किंवा कोणी पाहण्यासाठी आपण करत नाही आहे. तर हे आपल्याला भविष्यामध्ये फ्युचरमध्ये आपल्याला एकही गोळी चालू व्हायला नको, आजार जडायला नको, किंवा आपल्या फॅमिलीची, आपल्या मुलाबाळांची आपल्याला काळजी असते आणि आपल्यावरच सगळं घर असतं अवलंबून. आपण जर आजारी पडलो किंवा जागेवर बसलो तर कोण असतं करायला. त्यामुळे आपण हे सगळं जीवाचा आटापिटा करून आपण स्वतःला फिट ठेवणं तितकंच महत्त्वाचं मला वाटतं. तर मी पण असे स्वतःचे अनुभव घेतलेले आहेत की थोडं काही आजारी पडले किंवा काही झालं तर मुलं समोर दिसतात किंवा घरामध्ये सगळं पडलेलं असतं जिथल्या तिथे कामं, आणि मग ती करायला कोण असतं तर आपणच असतो. त्यामुळे आपण स्वतःला फिट ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपली काळजी घेणं, आपल्याला कोणी म्हणणार नाही की हे खा आणि जरा थोडा वेळ आराम कर. आता तेवढं तर नवरा वगैरे मुलं बोलतात, पण आपल्याला ते आपल्यालाच करायची असतात घरातली कामं, ती डोळ्यासमोर दिसतात, त्यामुळे आपल्याला चैन देत नाही. त्यामुळे आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे. आणि असं नाही आहे की आता 40शी पार केली कोण बघणार आहे, किंवा आता मुलं मोठी झाली मग कशाला हा जीवाचा आटापिटा करायचा एवढा. तर असं नाही, आपल्याला सोसेल तसं करायचं, पण फिट राहायचं, निरोगी राहायचं, आपलं शरीर निरोगी ठेवायचं आहे. आणि एक आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करतो ना, तेव्हा आपण ह्या गोष्टी करायला लागतोच. आपण बघा स्वतःला छान आवरून जर आरशात पाहिलं ना, तर आपल्याला असं वाटतं की अरे खरंच खूप छान वाटतं. आणि जेव्हा तुम्ही बघा व्यायाम करायला घ्याल किंवा थोडंफार वॉक केलं किंवा तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस झालात, तर तुम्हालाच फिटनेस क्रेज निर्माण होईल आणि तुम्हाला असं वाटेल की अरे काही खातानासुद्धा तुम्ही बघा लगेच विचार करणार. म्हणजे तुम्ही जेव्हा वॉक कराल, व्यायाम कराल, तेव्हा तुम्हाला कळेल की ती किती मेहनत करावी लागते. 1 किलो 2 किलो वजन कमी करण्यासाठी इतकी मेहनत करावी लागते, तर कशाला तो पेढा खायचा आणि कशाला आजार ओढवून घ्यायचे असं तुम्हाला वाटणार आणि तुम्ही करणार बघा तसं 100%. कारण असं होतंच प्रत्येकाच्या बाबतीत. जोपर्यंत आपण ते करायला लागत नाही, कुठलीही गोष्ट असू द्या, जोपर्यंत आपण ते करत नाही, सुरुवात करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्वच कळत नाही. आणि खूप वेळ निघून गेल्यानंतर मग आपल्याला त्यावेळेला रिअलाईज होतं की अरे आपण ती वेळेत गोष्ट केली असती तर आज आपल्याला हा पश्चाताप करायची वेळ आली नसती किंवा येणार नाही. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि आत्तापासूनच तुम्ही वजन कमी करा. जर जास्त वाढलं असेल, फिट असेल, व्यायाम करत असाल तर बेस्टच आहे. पण कोणी करत नसेल तर त्यांनी आजपासूनच व्यायाम करायला सुरुवात करा. स्वतःचं रुटीन एक फिक्स करा आणि त्यानुसार तुम्ही बघा त्या गोष्टी फॉलो केल्या ना, तर अजिबात तुमचं वजन वाढणार नाही. आता सर्वात प्रथम बघा मी तर म्हणेल की साखर बंद केली ना की बघा आपल्याला कुठलेच आजार जडणार नाही. इवन कुठलेच प्रॉब्लेम म्हणजे स्किनचे असू द्या किंवा वजन वाढणार नाही. आता जर अतिप्रमाणात जर आपण साखर घेतली तर आपल्याला बघा BP, शुगर, पुन्हा फॅट्स वाढणार शरीरामध्ये. मग वजन वाढलं की आपल्याला झोप, स्थूलपणा वाढतो, आळस, कंटाळा येतो, मग काही करायला उत्साह राहत नाही आणि मग असं करता करता खूप वजन वाढतं आणि शरीर ढिलं पडून जातं आपलं. तर फिट राहत नाही आपलं शरीर.
आणि त्यामुळे मग खूप फॅट्स वाढले की बघा काहींचा चेहरा ब्रॉड दिसतो, मानेवर चरबी लटकलेली असते किंवा ब्रेस्ट ढिली पोटावर पडलेली असते, मग नंतर सीट वाढलेलं असतं, शरीरसुद्धा अगदी ढिलं पडून गेलेलं असतं आणि मग ते काही काही लेडीज त्यांचं वय पण नसतं एवढं डुलत चालतात, आपल्याला पाहायला मिळतात अशा. त्यामुळे हे कोणाला दाखवायचं नाही आहे, तर आपल्या स्वतःसाठी आपल्याला छान वाटतं. आता कोणाला वाटत नाही की आपण सुंदर असावं, आपण छान दिसावं, प्रत्येकाला वाटतं, जेंट्स असो या लेडीज असो, प्रत्येकाला वाटतं. पण आपण जर ह्या गोष्टी फॉलो केल्या तर आपण फिट राहू शकतो. आणि हे वेळेच आपण सावध व्हायला हवं, कारण आता आजकाल खूप आपल्याला वेगवेगळे आजार ऐकायला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपण जर ह्या गोष्टी वेळेवरच आपण आपली काळजी घेतली, वेळेत सावध झालो, तर बघा कुठलेच आजार जडणार नाही आणि आपण कायम फिट राहू. तर मला असं वाटतं. आणि तुम्ही असं स्वतःला ठेवायचं आहे की कोणी पाहावं किंवा कोणाला दाखवायचं आहे म्हणून नाही, तर आपल्या स्वतःसाठी करायचं आहे ह्या गोष्टी. आणि फ्रेंड्स, मी आहे ना सगळी सवय केलेली आहे माझ्या बॉडीला. इवन बघा, मी पण असं तुमच्यासारखीच म्हणजे एक हाऊसवाईफ की बाबा सगळं कामं उरकली की मी एकदाच जेवत होती. पण ते नंतर मला असं वाटलं की अरे याने सुद्धा ॲसिडिटी होते किंवा खूप वेळ गॅप दिला आपण पोटाला, तर मग आपल्याला एकदम कडाक्याची भूक लागते आणि मग आपण तिथे एकाऐवजी 2 चपात्या खातो आणि मग पोट फुगलं जातं, वजन वाढतं आणि नंतर मग ॲसिडिटी ढेकर होतात. आणि त्याचसोबत बघा, आपण घरामध्येच असतो, त्यामुळे आपलं प्रॉपर काय असं ते डायजेस्ट पण होत नाही आणि आपली चाल वॉक पण होत नाही. तर आता कष्टाची शेतामध्ये जर काही कामं करायचे असेल, काही आपण म्हणतो शेतकरी महिला असतात, तर त्यांचं डायजेस्ट होऊ शकतं कारण त्यांची कष्टाची कामं असतात. पण जर आपण हाऊसवाईफ घरामध्ये, सिटीमध्ये, फ्लॅटमध्ये राहतो, तर आपलं एवढं लगेच प्रॉपर खाल्लेलं अन्न डायजेस्ट होत नाही किंवा आपलं एवढं शारीरिक कष्ट आपल्याला नसतात. घरामध्ये तर काही कोणीही हालचाल करतंच. तर त्यानुसार आपण आहार घ्यायचा आहे. आता मी चहा पण घेते बघा. टी लवर असल्यामुळे चहा काय माझा आजपर्यंत बंद झालेला नाही. जरी मी 1-2 दिवस नाही घेतला तरी मी तिसऱ्या दिवशी हमखास घेणारच. पण तो मी तिथे विदाऊट शुगरचा, आलं, वेलची, पुन्हा गवती चहा असं टाकून मी तो चहा बनवते आणि एक आपल्या मनाचं समाधान आपणच करायचं. म्हणून तो अर्धा कप चहा सकाळ संध्याकाळ घेतला तर भरपूर सारी एनर्जी येते आणि त्या चहावरच आपण घरातली भरपूर साऱ्या कामं करतो. असं माझ्या बाबतीत होतंच आणि मी करतेच. तर असो, आता दिवसभर बघा भरपूर कामं केली. आज हॉल पूर्णपणे क्लीन केलेला आहे मी. सोफे वगैरे पूर्णपणे रोजच झटकावे लागतात, त्यावरचे कवर, पुन्हा घरातलं क्लिनिंग. पण आज मी विंडो वगैरे क्लीन केल्या, जरा हॉल आवरला नीटनेटका. त्याचसोबत बघा घरातलं पण बेडरूम वगैरे, हॉल, किचन, झाडांना पाणी देणं, झाडांची ग्रोथ होण्यासाठी माती थोडी ढिली करणं, असं काही ना काही खराबपणं काढायची, अशी भरपूर सारी दिवसभरामध्ये कामं असतात. हालचाल होत असते भरपूर. त्याचसोबत व्यायाम करणं, रात्रीचं मी वॉक करते, दिवसभरामध्ये पाणी भरपूर पिते. म्हणजे मी काय काय गोष्टी फॉलो करते हे मी तुम्हाला सांगते. आणि जेवणामध्ये मी पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न करते. सकाळी बघा मी मटकीची भाजी बनवली, मोड आलेल्या मटकीची. नाश्त्यामध्ये मी ओट्स घेतले, दुधातले ओट्स. त्याच्यासोबत मी मटकीची भाजी दुपारच्या जेवणात सरांना टिफिन वगैरे, मुलांना पण मटकीची भाजी, चपाती दिली. आता रात्रीच्या जेवणामध्ये साधी मुगाची आमटी आणि भाकरी. म्हणजे ज्वारीच्या भाकरीनेच माझं वजन कमी झालं असं मला वाटतं. कारण मी ज्वारीची भाकरी रात्रीची कंपल्सरी आमच्या घरात ज्वारीची भाकरीच असते. इवन मी डाळ केली तरच चपाती करते आणि डाळ जास्त नसते. अगदी उपास वगैरे किंवा आठवड्यातून एकदा होते एखाद्या वेळेला. नाहीतर मग अशा पालेभाज्या, रस्साभाजी, मोड आलेले कडधान्य असंच असतं. आणि आठवड्यातून 1 ते 2 वेळा नॉनव्हेज असतं. म्हणजे संडेला नॉनव्हेज केलं तर आधीमध्ये अंड्याची भाजी वगैरे असते किंवा सुकट वगैरे. नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही सुकट पण खा, आहारामध्ये खूप बेस्ट आहे स्किन आणि हेअरवर. त्याचबरोबर आपण असा आहार पण घेतला पाहिजे की जेणेकरून आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला जीवनसत्व मिळतील. आता आजकाल तर काही पहिल्यासारखं राहिलं नाही, पण जेवढं आपल्याला नॅचरल पद्धतीने करता येईल ना तेवढं आपण करायचं. आणि मी तर अशी माझ्या बॉडीला सवय लावली, त्यामुळे मला काही असं वेगळं काही वाटत नाही. आता मी वॉक करायचं म्हटलं तरी मी वॉक करते. मध्ये तर मी वॉक माझं पूर्णपणे बंद होतं. मी फक्त व्यायाम आणि घरातली कामं स्वतः करत होती. पण आता मी त्याच्यासोबत मी वॉक पण करायला लागली. जवळपास आता महिना होईल. तर हलकं वाटतं आणि 1 ते 1.5 किलो पुन्हा कमी झालेलं वाटतंय माझं. तर मागे मला लास्ट व्हिडिओमध्ये एका ताईंनी कमेंट केली होती की वाटत नाही 57 वेट. तर खरं सांगू का, काही वेळेला आपण असं
असं ड्रेसिंग करतो तर ड्रेसिंगमध्ये सुद्धा आपल्याला तब्येत वाटते. आता साडीमध्ये मला बिलकुल पोट दिसत नाही, पण जर मी टी शर्ट वगैरे वेअर केलं तर टी शर्टमध्ये थोडंसं तरी पोट दिसणारच. आणि ते दिसणारच, कारण ट्विन्स आहेत, मला सिझर झालेलं आहे आणि आता म्हणजे आपल्याला थोडंफार तर पोट असणारच. असं नाही आहे की आता आपण अनमॅरिड मुली आहोत किंवा अगदी स्लिम आणि ते बघायला पण चांगलं वाटत नाही. एकदम लुकडं सुकडं असणं, मागून पुढून सपाट असणं ते पण चांगलं दिसत नाही. कधी कधी आपल्या बॉडीला हेल्दी फॅट्सची सुद्धा गरज असते. आता तुम्ही म्हणाल की वडापाव, तेलकट पदार्थ पूर्णपणे बंद करायचे का? तर बंद करायचे म्हणजे आपण खायचं. आता एवढं काही प्रॉपर आपण डाएट असं करत नाही आणि कधीतरी येतच खाण्यात. आजकाल तर तुम्ही बघताय की खूप काही ना काही बाहेर जाणं, बड्डे किंवा काही ऑकेजन, काही ना काही असतंच. कामानिमित्ताने आपण बाहेर गेलं तरी थोडंफार खाण्यात येतं, पण ते खा, क्वांटिटीमध्ये खा. मन मारून किंवा पोटाची भूक मारून असं कुठलंही तुम्ही डाएट करू नका. त्यामुळे सगळं खा, फक्त क्वांटिटीमध्ये खा. आता मी जरी खाण्यात आलं, आता एखाद्या दिवशी समजा मुलांसाठी पावभाजी बनवली तर दुसऱ्या दिवशी मी काय करते की हलकं घेते. मग तिथे ज्वारीची भाकरी, साधी भाजी किंवा मग लिक्विड जास्त घ्यायचं, म्हणजे ग्रीन टी, पाणी भरपूर प्यायचं, थोडंसं पोटाला हलकं ठेवायचं. मग ते इक्वल होतं. आदल्या दिवशीचं जर आपण हेवी खाल्लेलं असलं तर मग अशा पद्धतीने आपण ते बॅलन्स ठेवायचं आपल्या बॉडीचं. आणि प्रत्येकाच्या बॉडीचं प्रत्येकाला माहिती असतं की काय डायजेस्ट होतं किंवा किती प्रमाणात घ्यायचं, आपला आहार किती आहे. प्रत्येकाचा आहार पण वेगवेगळा असतो. आता रात्रीचं मला अर्धी भाकरी, थोडासा भात नसला तरी चालतो आता. आणि अशा पद्धतीने मी माझं रुटीन ठेवलेलं आहे, आहार घेते. आता जेवण झालं, सगळं आवरलं बघा. आता इथे वाजलेले आहेत रात्रीचे 10. जेवण लवकर केलं, त्यानंतर किचन आवरलं, थोडं मुलांसोबत वेळ घालवला, टी व्ही वगैरे बघितलं आणि आता इथे 10 वाजलेत. तर थोडं आवरून मी आता खाली वॉकला चाललेले आहे. तर फ्रेंड्स येतात खाली, आम्ही दोघी तिघी वॉक करतो. खूप छान वाटतं आणि थोडंसं असं आपण मैत्रिणींमध्ये पण वेळ घालवला पाहिजे, जेणेकरून आपण फ्रेश होतो आणि माइंड फ्रेश होतं. मेन म्हणजे डोक्यात नको ते विचार राहत नाही आणि थोडंसं आपण पण आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे. तर आता इथे मी खाली वॉकला पार्किंगमध्ये आलेले आहे आणि नॉनस्टॉप आम्ही वॉक करतो. जवळपास 1 तास होऊन जातो तरी कळत नाही. आणि एवढे 1 तासामध्ये बघा 8,000 ते 9,000 कधी स्टेप्स होतात. तर चांगलंच आहे, आपल्या आरोग्यासाठी थोडंफार चाललं पण पाहिजे आणि आपल्या वेळेनुसार आपण आपला वेळ काढायचा आहे स्वतःसाठी. तर आता वॉक केल्यानंतर पुन्हा मी घरी जाऊन मग ते ओवा, बडीशोप, जिऱ्याचं पाणी अर्धा कप घेत असते